मस्त सोरेकाई कडबू मस्तपैकी ब्रेकफास्टची रेसिपी आहे। खूप हेल्दी आहे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये नाममात्र तेल आहे। कसं करायचं चला बघूया। आता सोरेकाई कडबू म्हणजे काय, तर सोरेकाई म्हणजे दुधी भोपळा आणि त्याच्यापासून कडबू म्हणजे एक इडली सारखाच एक प्रकार आहे जो आपण स्टीम करणार आहोत आणि खूप टेस्टी होते। आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, इथं मी दुधी भोपळा असा छान खिसून घेतलाय आणि पाणी वगैरे सगळं त्याच्यातच ठेवायचं किसलेलं, ते पाणी टाकून द्यायचं नाही कारण ह्याच्यातच आपल्याला बाकीचे इंग्रेडिएंट्स घालायचे आहेत। आता इथं बघा हा आहे इडली रवा, जवळपास एक छोटा एवढा सोरेकाई जर असेल ना किंवा 2 वाटी जर आपण हे दुधी भोपळ्याचा किस घेतला तर ह्याला 1 वाटी इडली रवा घालायचा। आणि ह्याच्यामध्ये स्वीट कॉर्न किंवा आपलं इंडियन कॉर्न जे असतं ते एक अर्धा वाटी, मुलांना खूप आवडतं म्हणून। आणि अर्धा वाटी दही, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, चवीपुरता मीठ आणि हे सगळं छान आपण मिक्स करून घ्यायचं। हे साधारण असं होतं। आता हा जो इडली रवा आहे हे सगळा ज्यूस ओढून हे छान कोरडं करेल। ह्याला एक 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवूया, तोपर्यंत ह्याच्या फोडणीची तयारी करूया। अगदी नावाला 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे। तेल खूप जास्त नको आहे आपल्याला, हे छान तेल गरम होऊ दे। मोहरी, हरभरा डाळ, उडीद डाळ आणि हिंग, विष्णूजींचा हिंग घालायचा आणि हे सगळं छान उडीद डाळ आणि हरभरा डाळ छान लालसर होईपर्यंत ही फोडणी छान तयार करून घ्यायची। छान असं लालसर झालं की बंद करायचं आणि ही फोडणी जी आहे ती आपल्या ह्या पिठात घालून घ्यायची। फोडणी चांगली चढती घाला म्हणजे टेस्ट खूप छान येतं आपल्या या पिठाला। आणि हे अजून एक 10 मिनिटं झाकून ठेवूया। हे परत एकदा फोडणी सगळी छान मिक्स करून घेऊया। रवा जो आहे तो असा छान फुलून येतो आणि फोडणीचा सुगंध या बॅटरला इतका छान आलाय। आता इथं मी पेडावन असं जाळी ठेवलेली आहे खाली आणि पाणी घालून ठेवलंय। आता हे जे कडबू आपण बनवले ते आपण ह्याच्यामध्ये उकडून घेणार आहोत। इथं मजा काय आहे, आपल्याला वाटी वगैरे किंवा काही भांडं घ्यायची गरज नाही। आपण जे स्वीट कॉर्न आणतो, कणस आणतो, त्या कणसाची सालं जी आहेत ती अशी घ्यायची मोठी मोठी आणि ह्या सालामध्ये हे जे आपलं कडबूचं बॅटर आहे हे बघा, हे असं भरायचं। खूप घट्ट नको, खूप जास्त पण घालू नका, हे बघा असं साधारण। आणि ह्याला हे असं पॅक करू आपण, हे असं करायचं, पॅक करायचं आणि इथं ठेवून टाकायचं। असे हे पॉकेट्स जे आहेत ते आपण ह्याच्यात ठेवूया। 15 ते 16 मिनिटं झालेली आहेत। गॅस बंद करते। हे बघा, कडबू जे आहेत येस, आता हे झालंय की नाही कसं बघायचं। हे बघा असं क्लीन आला चमचा म्हणजे झालेलं आहे। आता आपण ह्याला सर्व करू।
इझिली निघतो बघा असा. ह्याला आपण असा सर्व करू. आता हे हाताने कसे काढायचे ते दाखवले. किती सॉफ्ट होतात बघा हे बघा. आणि ह्याच्यामध्ये ना मजा म्हणजे तुम्ही हे थ्रेड्स बघू शकतात दुधीचे, कारण इडली रवा खूप कमी प्रमाणात आपण घातलेला आहे अगदी नावाला. मेन ह्याला जी चव आहे ती दुधी भोपळ्याची, स्वीटकॉर्नची जी आपण चुरचुरीत फोडणी दिली ना त्याची आहे. आणि ह्याच्याबरोबर तुम्ही चटणी कोणतीही तुम्हाला आवडते ती, लसणीची चटणी किंवा आल्याची चटणी किंवा आपली नॉर्मल इडलीची चटणी असते ना त्याच्याबरोबर पण टेस्टी लागतं. लोणच्याच्या खोळीबरोबर पण खूप छान लागतं. रात्रीच्या जेवणासाठी ही रेसिपी पण खूप मस्त आहे, फक्त स्नॅक्स किंवा ब्रेकफास्टसाठीच नाही. तर ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.